कसा आहे खंडित आहे खंडित. आपला परमार्थ म्हणजे भो कसा माहिती का वाऱ्यावर परमार्थ आहे वाऱ्यावर. तुमच्याकडे सोमवारचा वारा चालू आहे का पांढरी साडी मंदिरात बाबा मला माहित नव्हते. आता आपण वारकरी माणसं सकाळ झाली आपली पूजा देवपूजा झाली की मंदिरात जायचं मारुतीच्या पाया पडायचं आणि कर्मधर्म सहयोगाने आमच्या मंदिरामध्ये मारुती आणि भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा एकाच ठिकाणी केलेली दोघांची. मी गेलो त्याला अख्खं मंदिर गज भरेल एवढ्या साड्या तिकडे तिकडे त्यांचे डोळे मी डोळे मला काय नाही एवढं काय आज शिवरात्र नाही काही नाही मग कार्यक्रम चालू का झाला. मग ती रुद्राक्षाची माहिती मला नंतर मिळाली. हा रुद्राक्षाचा प्रताप चालू आहे सगळा तुम्ही करताय खूप चांगली गोष्ट. मी कोणाची निंदा ती करत नाही पण एक सांगतो एक शब्द अंतःकरणावर करून घ्या. रुद्राक्षाला जेवढी महती ना कोणत्याही महात्म्याला विचारा कोणाला विचारा रुद्राक्षाला जेवढी महती ना त्याच्यापेक्षा 1000 पट महती याला आहे. आपण वारकरी माणसं हे सामान्य नाही. ही तुलसी ही मोक्ष प्रदायिनी तुम्ही करा त्याच्याबद्दल आपलं जमत नाही. तुम्ही सोमवार जेवढ्याच पद्धतीने करतात गुरुवार तेवढ्याच पद्धतीने करतात पण त्याच्यामुळे म्हणलं अखंडित प्रेम आपला प्रेम भाव खंडित आहे. आपण कोणत्याही देवाची भक्ती करायला तयार आहे. तुम्ही सांगा फक्त तुमचं नवस पूर्ण होईल लगेच लोक भक्ती करतात. साधू संतांनी तसं नाही केलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा या जिभेनं इतर देवाचं नाव सुद्धा माझ्या तोंडाला येणार नाही आणि तसं जर झालं तर माझ्या जिभेचे 1000 तुकडे होईल शतखंड होय रसना. भगवंताने पतिव्रते दैसा भ्रातार प्रमाण अम्मा नारायण तैशा परी. तुकोबराय म्हणजे कोणाच्या पायावर डोकं ठेवायला रे का म्हणे तुझ्याशी प्रेम साध्य रे तुला अधिष्ठान मानलेले तर तुला माझं सर्वस्व देईल. महाराज जा मी काही कोणाची निंदा करत नाही. महाराज ज्या दिवशी हा प्रकार घडला